तब्बल 2 दिवस बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ होत होता। हे वक्तव्य आहे रामदास कदमांचं। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यातून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले होते। नेस्को सेंटर मध्ये गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला। मेळाव्या प्रसंगी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळतात। त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? त्यातच कदम यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू कधी झाला होता? खरंच त्यांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर पडून होता का? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेण्यात आले? बाळासाहेब गेले त्या दिवशी नक्की काय घडलं होतं? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते। ठसे कशासाठी घेतले होते? 17 नोव्हेंबर 2012 अख्ख्या शिवसैनिकांसाठी काळा दिवस। या दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं निधन झालं होतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जुलै 2012 पासून श्वसनाच्या आणि पोटाच्या विकाराने त्रस्त होते। जुलै 2012 मध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सुमारे आठवडाभर उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते। रुग्णालयातून मातोश्रीवर परतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले होते। त्यांच्या मातोश्रीवर खोलीला तात्पुरत्या आयसीयूचे स्वरूप देण्यात आले होते। नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांची प्रकृती गंभीर झाली होती। 14 नोव्हेंबर 2012च्या रात्री त्यांची तब्येत जास्त बिघडली आणि शेवटचे सुमारे 72 तास म्हणजे साधारण 3 दिवस प्रसिद्ध फुफ्फुस तज्ञ डॉक्टर जलील पारकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची टीम त्यांच्यावर मातोश्रीवरच उपचार करत होती। त्या 3 दिवसात तब्येतीविषयीची माहिती डॉक्टर पारकर हे मेडिकल बुलेटिन काढून प्रसार माध्यमांना देत होते। मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या 3 दिवसांमध्येच म्हणजे 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती। अखेर 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3:33 हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी शेवटचा श्वास घेतला। संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर पारकर यांनी काही शिवसेना नेत्यांसोबत दुपारी 3:33 बाळासाहेब ठाकरे यांचे निधन असल्याची माहिती दिली। दुसरीकडे शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू या घोषणेच्या पूर्वी 2 दिवस अगोदर झाला असल्याची माहिती डॉक्टर पारकर यांनीच त्यांना दिली होती असा दावा त्यांनी दसरा मेळाव्या प्रसंगी बोलताना केलाय। गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला। या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली। बाळासाहेबांच्या निधनानंतर मातोश्रीवर काय घडलं याचा पाडाच कदम यांनी सर्वांसमोर वाचला। रामदास कदम म्हणाले, शिंदे साहेब, एक विनंती आहे तुम्हाला, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं, त्यांची बॉडी मातोश्रीवर किती दिवस ठेवली होती याबाबत माहिती काढा। मी जबाबदारीने बोलतोय। शिवसेना प्रमुखांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आहेत, आजही त्या डॉक्टरांना विचारून घ्या। शिवाय तेव्हा शरद पवार यांनी एक विधान केलं होतं, अरे मिलिंद बाळासाहेब ठाकरे यांच्या देहाला उद्धव का त्रास देतोय असं त्यावेळी शरद पवार म्हणाले होते। शरद पवारांचे हे शब्द होते, मला अजूनही आठवतंय। त्यावेळी मी मातोश्रीमध्येच होतो। उद्धवजींनी 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती? मातोश्रीच्या बाकड्यावर मी 8 दिवस झोपलो आहे। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कुणीतरी सांगितलं बाळासाहेबांचे ठसे घेतले होते। काय नेमकं होतं? सगळी चर्चा तिथे का चालली होती? बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती? सगळी माहिती काढा। जर मी खोटं बोलतोय तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊन जाऊ देत, असं आव्हान करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। तुम्ही आम्हाला काय शिकवता? आम्ही शिवसेना मोठी केली, जेल आम्ही भोगलेत। तुम्ही आम्हाला संपवताय। तुम्ही मनोहर जोशींना संपवलं, तुम्ही दिवाकर रावतेंना संपवलं, तुम्ही गजानन कीर्तीकरला संपवलं, तुम्ही रामदास कदमला संपवलं, तुम्ही एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे लागला होता। तुम्हाला नेमकं काय हवं होतं? त्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली। बाळासाहेब गेल्यानंतर त्या नेत्यांना संपवण्याचं काम यांनी केलं, असं म्हणत कदमांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। आता रामदास कदमांच्या या वक्तव्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। 1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं, मात्र तिने स्वतःला जाळून घेतलं होतं की तिला जाळण्यात आलं? यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरून काय राजकारण झालं हे सगळ्यांना माहिती आहे। रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणं शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृह राज्यमंत्री आहेत। त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी
असं आव्हान अनिल परब यांनी दिलंय. रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणा केला याचं उत्तर द्यायची आम्हाला गरज वाटत नव्हती. पोरी बाळी नाचवणाऱ्याला उत्तर द्यावं वाटत नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो. त्यावेळी ही जबाबदारी माझ्याकडे होती. 24 तास मी तिथे होतो. त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो. आता 14-15 वर्षानंतर रामदास कदमांना कंठ का फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले. त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केलं. मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार आहे ती त्यावेळी का केली नाही? गेली 12 वर्ष का तोंड बंद होतं? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारलाय. आता बघायला गेलं तर बाळासाहेबांच्या निधनाविषयी सुरू असलेला वाद अजूनही राजकीय वर्तुळात रंगतोय. एकीकडे अधिकृत नोंदी व डॉक्टरांचे बुलेटिन्स आहे तर दुसरीकडे रामदास कदम यांचे दावे. नेमकं काय सत्य आहे याचा उलगड अजून व्हायचाय. पण तुम्हाला काय वाटतं? रामदास कदमांच्या दाव्यांमध्ये तथ्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडईला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.